पावसाळ्यात सर्दी तापापासून कसं वाचावं? पावसाळा म्हटलं की सर्दी, खोकला, ताप हे ओघाने आलंच. मग त्याच्यात आपण काय करावं? तर पहिली गोष्ट म्हणजे आपण नाकात जर आपण सुंठीचं असं थोडंसं हुंगलं तर शिंका येऊन सर्व सर्दी बाहेर पडते आणि आपली सर्दी, पुढची जी सर्दी आहे ती पूर्ण निघून जाते. तसंच आपण खाण्यामध्ये ॲलोवेराचा रस 5 चमचे, अर्धा चमचा हळदीची पूड आणि पाव चमचा काळं मीठ हे गरम करून व्यवस्थित जर घेतलं आणि हे दिवसातून 3 वेळा घेतलं तर थ्रोट इन्फेक्शन, खोकला, सर्दी हे सगळं निघून जातं. एक सोपा उपाय म्हणजे काय? कोरड्या हळदीची चिमूट घ्यायची पावडरीची आणि ती अशी आतमध्ये जाऊन आपली पडजीभ जी असते, आतमध्ये आपल्या घशामध्ये एक पडजीभ असते, तिकडे जर आपण अंगठ्याने असं त्याला लावली तर आपलं थ्रोट इन्फेक्शन किंवा पुढे होणारा खोकला किंवा त्याच्यामुळे येणारा ताप हे पूर्णपणे निघून जातं. तरी सुद्धा जर ताप आलाच तर आपण सुदर्शन काढा घेऊ शकतो, आयुर्वेदिक सुदर्शन काढा किंवा सुदर्शन धनुवटी घेऊ शकतो. आयुर्वेदिक औषधांची आपण उपाययोजना करू शकतो आणि ह्या पावसाळ्यात आपण सर्दी, खोकला, तापापासून दूर राहू शकतो.